म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि यामध्ये सध्या आपण आहोत दिवे गराडे या गटामध्ये आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत जिल्हा परिषद साठी उमेदवार दिवे गराडेतून दिव्या गंगाराम जगदाळे. ताई, तुमचं स्वागत आहे IBM महाराष्ट्र न्यूजमध्ये. काय सांगाल, कोणत्या प्रश्नावर तुम्ही सध्या दिवे गराडे गणातून निवडणूक लढताय आणि कोणत्या प्रश्नावर तुम्ही सध्या मतदारांना मागताय? नमस्कार, मी दिव्या संदीप उर्फ गंगाराम दादा जगदाळे, जिल्हा परिषद दिवेगराडे गट, भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार आहे. मी लहानपणापासून माझे वडील राजकारणाचा प्रभाव आहे. त्यासाठी मी लहानपणापासून लोकांमध्ये बसलेली, उठलेली आहे. लोकांसोबत बोललेली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यामुळे मी कुठेतरी प्रश्न बघितलेत, बेरोजगारी म्हणा तरुणांची. तसेच आपला भाग हा दुष्काळी भाग आहे. दुष्काळी भाग असल्यामुळे उन्हाळा आला की आपल्याला अक्षरशः टँकरची गरज भासते. ती टँकरची गरज भासू नये यासाठी मला काम करायचं आहे. तसेच महिला वर्ग हा आपला घरातला भक्कम आधार आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तसेच 2 गावांना जोडणारे रस्ते यासाठी काम करायचं आहे. ताई, अनेक दिवसापासून तुम्ही हे राजकारण पाहताय, गंगाराम जगदाळेंचं असेल, त्यामुळे बालकडू हे तुम्हाला जन्मापासूनच मिळालेले आहेत. कोणत्या प्रश्न जे आहेत ते तालुक्यात तुम्हाला वाटतायत की हे सॉल्व्ह झाले पाहिजेत आणि हे होणं गरजेचं आहे, आजपर्यंत झालं नाही तसे? रस्ते असतील किंवा अ, वीज हं, वीज पुरवठा हं, अक्षरशः म्हणजे 2-2, 3-3 तास वीज गेली तर 2-2, 3-3 तास येत नाहीये. हं, तसेच रस्त्यांची दुरावस्था खूप वाईट आहे. हं, त्या रस्त्यांसाठी मला काम करायचं आहे. हं. आणि हे 2 महत्त्वाच्या समस्या आहेत आणि पाण्याची एक समस्या खूप महत्त्वाची. ताई, पाण्याचा विषय काढला आपण. गुंजवणी धरणाचं अनेक दिवसापासून राजकारण हे तालुक्यात होताना दिसतंय. अनेक दिवसापासून तुमचे वडील असतील, हे या राजकारणात, पुरंदरच्या राजकारणात सक्रिय आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे राजकारण कुठेतरी थांबायला हवं? लहानपणापासून मी या गोष्टी ऐकते. अजूनपर्यंत ही गोष्ट झालेली नाहीये. लोकांना फक्त गाजर दाखवलेलं जात आहे. हं. त्यासाठी आपण निवडणुका आल्या की लोकांना सांगायचं की अ, "एक सही राहिली, एक सही राहिली. आता आणणार पाणी. ही ही निवडणूक झाली की येईल पाणी, येईल पाणी." कधीही पाणी येत नसतंय. मग काय वाटतं तुम्हाला, येईल पाणी पुढं? नक्कीच येईल. हं, बी-जे-पी हं, हा विकासाचा आणि विश्वासाचा एक पक्ष आहे. त्यासाठी आपल्याला त्याला वोट दिलं पाहिजेल, त्याला फुलवलं पाहिजेल गावागावात. तर हं, नक्कीच आपण एक सुशील, समृद्ध गाव, हं, सगळी गावं पाहू शकू. हं. अनेक दिवसापासून तुम्ही हे राजकारण पाहताय. आता तालुक्यात किंवा तुमच्या दिवे गराडे या गणामध्ये कोणत्या अशा समस्या वाटतात की तुम्हाला त्या सोडवायच्या? तेच मी आता तुम्हाला हं, सांगितलं, मी गावागावामध्ये भेट देतीये. तर लोकांच्या काही थोड्याशाच अपेक्षा आहेत, की वीज म्हणा, हं, शेतीसाठी वीज लागते, पाणी लागतं, हं. रस्ते एवढ्याच 3 मूलभूत गरजा आहेत. त्याच नाही भागवत आहेत अजूनपर्यंत. तर त्या भागवल्या पाहिजेत. त्याच्यासाठी मला काम करायचंय. ताई, तुमच्या गणामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. तरुणांसाठी काय तुमच्याकडे रोडमॅप आहे का, नोकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी? आय-टी पार्क कसं झालंय, की आपली युवा पिढी जेव्हा काम शोधायला जाते, तेव्हा पुणे, बंगलोर याच ठिकाणी जाते. पुण्यातला आय-टी पार्क म्हणा. हं, पण आता पुरंदरमध्ये आय-टी पार्क होत आहे. हं, तर नक्कीच युवा पिढीसाठी म्हणजे घरातला एक मुलगा जेव्हा आय-टी पार्कमध्ये काम करतो, तेव्हा अख्खं घर त्याच्यात सक्षम होतं. हं. त्याच्यासाठी सक्षम होऊन काम करतं. ताई, आपल्या गणामध्ये महिलांची संख्याही आहे. महिलांसाठी काय तुमच्याकडे आहे का विचार, ची स्कीम तयार करण्याची? महिला एक मोठा आधार आहे घराचा. महिलांसाठी महिला कशा स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील, बचत गट म्हणा, तर बचत गटामध्ये काही विविध उपक्रम असतात. पापड, लोणची यासारखे काही जोड उद्योग असतात. आपला भाग हा खडकाळ भाग आहे. पाणी अक्षरशः वाहून जातं. तर पाण्याव्यतिरिक्त काही काम, उद्योगधंदे आपल्याला करता येतील. महिलांसाठी काम करता येईल. यासाठी मला काम करायचं आहे नक्कीच. जिल्हा परिषदचं जर निवडून आलात तर पहिलं काम कुठलं करणार?
पहिलं मी गावागावामध्ये ग्रामसभा घेईल. का घेईल? कधी-कधी असं असतं ना, की एक कार्यकर्ता येतो, कुठल्याही गावचा असो, येतो आणि म्हणतो, की ह्या गावात हे काम करायचंय. तर कधी-कधी असं होतं, की जेव्हा त्या गावात जातो आपण, तेव्हा ते काम करायचं नसतं. तिथल्या लोकल लोकांना असं वाटत असतं, की दुसरंच काम आहे. ताई हे विकासाचं काम आहे आपल्याला. हे नक्की करायचंय. तर नक्कीच मी गावागावामध्ये ग्रामसभा घेऊन, तिथल्या गावांशी संवाद साधून, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे काही मुद्दे असतील, त्यांच्यासोबत संवाद साधून काम करेन नक्कीच. मतदारांसाठी काय आवाहन करा? मागील पंचवार्षिक जिल्हा परिषद उमेदवार ज्योती झेंडे ह्या कधीही आपल्या पुरंदर भागात फिरकल्या सुद्धा नाही. एकदा वोटिंग झालं त्याच्यानंतर त्या दिसल्या नाही गावागावामध्ये. मी अक्षरशः गावातल्या लोकांशी भेटतीये, बोलतीये. ते म्हणतात, की त्या कधी फिरकल्या सुद्धा नाही. आम्हाला विचारलं सुद्धा नाही. तर नक्कीच मी एक तुमची लेक, तुमची मुलगी आहे. तरी येत्या 7 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून मला विजयी करा. हा चेहरा विकासाचा आहे. हा चेहरा नवीन आहे, पण एक विकासाचा आणि विश्वासाचा आहे. नक्कीच तो विश्वास तुम्हाला पुढे दाखवेल आणि एकदा संधी द्या, त्याचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. तर ह्या होत्या दिव्या गंगाराम जगदाळे, भाजपच्या अधिकृत उमेदवार. आपण अशाच आणखीन बाईट पाहणार आहोत, मुलाखती घेणार आहोत. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.